राक्षस जन्माला आले हे वाक्य भगवान शंकराच्या तोंडातून ऐकलं माता पार्वतीनं आणि आपल्या पतीला विचारलं, मालक इकडे लक्ष द्या, राहू द्या. हे राक्षस कशाला म्हणते तो? खूप महत्वाचं आहे बरं. इथं चोपाई लिहून ठेवली, आता म्हणलेली चोपाई. बाडे खल बहु चोर जुआरा, जे लंपट परधन परद्वारा. मान ही मातू पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. जिनके यह आचरण भवानी, ते जानहु निशिचर सब प्राणी. नीट लक्ष द्या बरं, माझ्या माय मावल्यावर खूप महत्वाचं आहे. राक्षसाचा पहिला दुर्गुण आहे, जो कपटी माणूस आहे ना, कपटी, कपाळाला अष्टगंध आहे पण आतून काळा माणूस आहे. ज्याला वाटतंय ना फक्त माझं भलं व्हावं आणि शेजाऱ्याच्या लेकरांनी भीक मागावं. एक नंबर राक्षसाची अवलाद आहे ही. खल म्हणजे कपटी. कुणाचे लेकर आहेत रे ते? इकडं लक्ष द्या. सांगणं माझं काम आहे तुम्हाला. जगायचं कसं ती ठरवा. संत वामन भाऊच्या दरबारामध्ये भाऊच्या पुण्यतिथीनिमित्त चाललेलं रामायण आहे. काय करायचं ती ठरवा तुम्ही, पण राक्षसाची व्याख्या आहे. काय म्हणतो मी? जो माणूस जुगार खेळतो, जो माणूस दारू पितो, जो माणूस परस्त्री गमन करतो, जो माणूस दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतो, जो माणूस मायबापाला मानत नाही, कथा कीर्तनाला देवाला मानत नाही, साधू संताला मानत नाही. जिनके आचरण भवानी, ते जानहु निशिचर, त्याला राक्षस म्हणतात. रावणाचं कुळ जन्माला आलं. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण खूप मोठी तपश्चर्या केली, खूप मोठी तपश्चर्या. रावणाने तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणा बोल तुला काय पाहिजे? रावण म्हणतो, ब्रह्मदेवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहेत ना? हो. मग मला मरण नको. रावणानं काय मागितलं? मला मरण नको. अरे ब्रह्मदेव म्हणला, मूर्खा मलाच मरण आहे ना, तुला अमर मी कसा करू शकतो? अहो, ज्या दुकानात जो माल मिळतो तो दुकानदार माल देऊ शकतो. नाही, एक जणाचं लग्न व्हायना ते गेलं हनुमंतरायाच्या दारात 12 वर्ष तप केलं. हनुमानजी प्रसन्न झाले. बोल तुला काय पाहिजे? काय नाही. हा म्हणला माझं लग्न जुळाला. हनुमंतराय म्हणले, मूर्ख आहेस तू, माझंच नाही झालं. जा म्हणले पलीकड रामाचं मंदिर आहे, हे तिथं गेलं आणि तिथं 12 वर्ष तप केलं. राम प्रसन्न झाले. सुंदर बायको मिळाली, पण आषाढीला पंढरपुरात हरवली. पुन्हा रामाच्या मंदिरात जाऊन तप केलं. राम प्रसन्न झाले. बोल बाबा काय नाही म्हणले, प्रभू तुमच्या आशीर्वादानं सुंदर पत्नी मिळाली, पण पंढरपुरात हरवली, ती सापडावी, आशीर्वाद द्या. राम म्हणले, ह्यो आशीर्वाद मला देता येत नाही, कारण माझी हरवली होती. हनुमंतरायाने सापडून आणून दिली. त्याची जाऊन तपश्चर्या कर. जिथं जे मिळतं तिथं ते माणसाने मागावं. अख्खं आयुष्य फुकट. काय झालं? लग्न झाल्यापासून पुढं राहू दे. लग्न झाल्यापासून पुढं 15व्या वर्षी बायको बाळातीन झाली. वरच्या मजल्यात मालक झोपले होते खाल्ल्या मजल्यात, आणि रात्री 2 वाजता बायको बाळातीन झाली. चिमुकल्या लेकराच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि यानं घर उघडलं. मार्केटमध्ये पळत सुटलं आणि एका दुकानावर जाऊन थाप मारली. दुकानदार, दुकान उघडा. कोण आहे रे? मी गल्लीतला सीताराम. सीताराम काय पाहिजे तुला? 2 किलो पेढे पाहिजे, दुकान उघडा. सीताराम, पेढ्याची दुकान पलीकडून आहे, ही जोड्याची आहे. पेढ्याची पलीकडून आहे. पैसे रोख आणलेत.
अरे रोख पैसे आणलेत पण जोडे घ्यायचे का तुला? जिथं जे मिळतं तिथं ते हो. रावणाला ब्रह्मदेव म्हणतो तुला अमर कसं करता येईल? मला मरण आहे ना, तर तो अमर कसा माझ्या हातानं होशील? मग रावण म्हणतो मला द्या, नराकून मरण द्या अथवा वाहण्या राखून. आणि मग ब्रह्मदेव म्हणले तथास्तु, माझा बाप नर होऊनच तुला मारीन. ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे जातात. कुंभकर्णा बोल तुला काय पाहिजे? कुंभकर्ण इंद्र पद मागणार होता, पण इंद्रानं लवकर मिटिंग घेतली आणि कुंभकर्णाच्या जिभीवर एक सरस्वती नावाची बाई पाठवली. कुंभकर्णाची जीभ जड पडली आणि इंद्रपद मागता मागता कुंभकर्ण म्हणून बसला, निद्रापद द्या. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु, सो जाव 6 महिना. बिभीषणाकडे गेले, तुला काय पाहिजे बाबा? जन्म जन्म रती राम पद, या जन्मामध्ये नाही जन्मोजन्मी रामाच्या चरणाची सेवा करा घडावी, यही वरदान. ज्याला लागेल ते दिलं. सज्जनानो, रावण सामान्य नाही. कशाला उठलात तुम्ही? मावशी ते लेकरं कुणाचे येतो? अरे ते लेकरं जवळ घ्या. कालवा जमत नाही, पण रामायणाचं ते रंग वितळून जातो सगळा. ए पुरी, ए खाली खाली बस, खाली बस. ए पुरी खाली बस. काडावर घेतलेली लिकरू बस खाली, माई पशी दिली लिकरू. शिस्त ठेवा, शिस्त. बाईनं मंडपमध्ये लिकरू रिकामं सोडायचं नाही, मला सांगतोय मी. हे एवढे लोक टाचणी पडली तर आवाज येतो महाराज. काल रामकथा पहिला दिवस झाला. त्या रामकथेचा सुगंध बीड जिल्ह्यात सुटलाय. आपल्या सगळा बीड जिल्हा ऐकतोय रामकथा. म्हणून शिस्त. पोरगी ज्या पोरीला उठायचे ते उठा आता. कुणाला उठायचे नाही, उठलं तर पुन्हा इथे यायचं नाही. तेव्हा ते लिकरू ओरडत आहे. मला वाटतं बाहेर गावाहून आलंय का ते, माय असेल ना त्याला. हसू नका, हसू नका. लई एक मिनिट महत्वाचा आहे आपला. हो, 1 तास प्रवचन सांगायचं ठरलं तर लोक पेंगत येत. हे 3 तास कार्यक्रम आहे तरी तुम्हाला वाटतंय आताच चालू झाला का काय? आणि शिस्त असली म्हणजे सांगणाराचं माइंड ठिकाण्यावर राहतं. काय सांगत होतो मी? रावणाची संपत्ती तशीच आहे, युक्ती तशीच आहे, भक्ती तशीच आहे, शक्ती तशीच आहे. रावणाची संतती, रावणाला 1,00,000 मुलं होते, बायका 80,000 होत्या, 1,25,00,000 नातू होते. 80,000 जयाच्या कामिनी, मुख्य मंदउदरी पतिव्रता, सगळे मिळून 3,05,000 रावणाच्या घरात मतदान होतं. 3,05,000. तो वाघ जर आपल्या भागात जन्माला आला असता तर इथल्या पुढाऱ्याला बिछानाच गुंडाळावा लागला असता. हमेशासाठी रावण आमदार जिंदाबाद. त्याला तिकीट मागा जायची गरज नाही, कोणाकडे काही नाही. संपत्ती, रावणाची संपत्ती मूळ वाल्मिकी रामायणात वर्णन केलंय. भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत होती. रावणाच्या बेडरूम मध्ये उतरायच्या पायऱ्या स्फटिकाच्या होत्या. स्फटिक म्हणजे स्फटिकाच्या माळा घालायचे ऋषीमुनी हिमालयात, म्हणून 1000 वर्ष जगायचे. ह्याला उतरायला पायऱ्या होत्या त्याच्या. रावणाच्या बेडरूमची जी फरशी होती ती गुंगी नावाचं गुलाबी कलरचं रत्न, त्या रत्नाची फरशी होती. रावणाच्या बेडरूमचे खांब असली हिऱ्याचे, एक खांब 1,000 मनाचा, असे काही खांब होते.
रावणाची झोपायची जी क्वाट होती ना, एक लालन पृथ्वीचं मोल त्या लालची क्वाट होती. आपल्या बाजाला नारळाच्या दोरीचं सुंबाट टायमाला नाही तरी ताटला येस. 5 लाख घर पिवर दगडाचे, 7 लाख पिवर विटाचे, 1 कोटी काश्याचे, 1 कोटी तांब्याचे, शुद्ध कांचनाची तुका म्हणे जाती संपदायवरी, तुका म्हणे जाती संपदायवरी, सांगाती कवरी गेली नाही, सांगाती कवरी गेली नाही, तुका म्हणे अनेक प्रकाराने रावण श्रीमंत होता. त्या रावणाने राक्षस लोक हिमालयामध्ये पाठवले, जा तिकडे लक्ष द्या, ऋषीमुनीकडून टॅक्स वसूल करून आणा. मग हिमालयामध्ये राक्षस लोक गेले आणि ऋषीमुनीला ताडण करू लागले. बसा. ओ, रावणाने टॅक्स सांगितलं. टॅक्स बाबांचा परिचय नाही बरं, माझ्या लक्षात नाही. हो, आदरणीय पूजनीय तीर्थराज महाराज पठाडे इथं गादी टाका ना, इथं बसले असते ते. बर ठीक आहे. महात्मे इथे येणं म्हणजे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. सर्वांच्या वतीनं महाराजांचे ऋण व्यक्त करतो की कार्यक्रमाला आपल्याला भेट दिली आहे की नाही. हिमालयामध्ये जाऊन राक्षस लोकांनी ऋषीमुनीची मीटिंग घेतली आणि सांगितलं रावणाने टॅक्स सांगितलंय. ऋषीमुनी नाकार केला. त्यावेळेला ऋषीमुनीला ताडण केली आणि मग ऋषीमुनींनी मीटिंग घेऊन प्रत्येकाच्या शरीरातलं थोडं थोडं रक्त काढलं, एका खापराच्या माठामध्ये भरलं ते रक्त आणि सांगितलं जा ऋषीचं टॅक्स घेऊन रावणाच्या दरबारामध्ये. पण आमचा इशारा आहे, या खापराच्या माठाला याच्यामध्ये ऋषीचं रक्त याला स्पर्श रावणाने केला तर जळून भस्म होणार. जिथं माठ पुरला जाईन तिथं 12 वर्षे पाऊस पडणार नाही. आणि ते टॅक्स घेऊन रावणाच्या दरबारामध्ये राक्षस लोक, घ्या महाराज ऋषीमुनीचं टॅक्स आणलंय. रावण म्हणतो आणा. नाही महाराज, याला तुम्ही स्पर्श केला तर ऋषीमुनीचा शाप आहे, भस्म होणार. जिथं हा माठ पुरला जाईन तिथं 12 वर्षे पाऊस पडणार नाही. तरी रावण खुश. ठीक आहे. जनक राजासोबत दुश्मनी होती, का होती, कमून होती ते सांगायला वेळ नाही. जा म्हणले जनक राजाच्या जमिनीमध्ये नेऊन याला पुरून टाका. आणि तो रक्ताने भरलेला माठ मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये नेऊन पुरला. परिणाम 12 वर्षे पाऊस पडत नाही. जनक राजा दुःखी झाले. शतानंद गुरुदेवाकडे गेले. गुरुदेव, माणसं मरण्याची वेळ आली, एवढा मोठा दुष्काळ. गुरुदेवांनी सांगितलं यज्ञ करावा लागेल. यज्ञात भवती पर्जन्य, पाऊस पडेल. यज्ञाचं ठिकाण स्वच्छ करण्यासाठी जिथं माठ पुरला होता तिथं नांगर नेपाळमध्ये येते. नेपाळमध्ये प्रत्येक वर्षी मी जातो. खूप मोठा इतिहास आहे ते. आणि नांगर पकडला जनक राजाने, तो माठाला आडला, माठ फुटला. त्याच्यात एक मुलगी जन्माला आली, तिला सीता म्हणतात. बोलिए जगन माता सीता की जय. धन्य भाग्य झाला बाळ नांगराचा, धन्य भाग्य झाला बाळ नांगराचा.
असा जन्म झाला जनक दयितेचा. धन्य भाग्य झाला फाळ नांगराचा. 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 जय हो जय हो नेताजी नेताजी. नांगराच्या फाळाच्या पुढच्या टोकाला हिंदीमध्ये शीत म्हणतात. त्या टोकाने तो माठ फुटला, त्याच्या दैदिप्यमान मुलगी जन्माला आली म्हणून तिचं नाव सीता. रामायणामध्ये सीतेचा जन्म झाला. आता रामाचा करायचा आहे. काही महिला रामायण सुटल्यावर रस्त्याने जाता जाता चर्चा करतील का ग हे उर्मिला, रामाच्या आधी जी आरती सीता जन्माला आली ती आरती सीता का रामापेक्षा मोठी असून ग. आता यांच्या तोंडाला का हात लावावा का. पण हा कथाक्रम आहे. लग्नाच्या प्रसंगी रामाचं वय 9 वर्षाचं सांगितलंय. आपलं हे रामाचं 15 वर्षाचं आणि सीतामाईचं 9 वर्षाचं. 6 वर्षाने रामापेक्षा सीता लहान आहे. 6 वर्षांनी सीता लहान आहे. सीतामातेचा जन्म झाला. आता आपल्याला रामाचा जन्म करायचा आहे. सज्जनानो इकडे लक्ष द्या. पृथ्वीवर पाप जास्त झालं आणि तुम्हाला एक सांगू, पृथ्वी सर्व सहन करू शकते पण पापाचा बोजा नाही सहन करू शकत. मीराबाईच्या अभंगामध्ये अनुप जलोटाने खूप सुंदर गायले पहा. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है कौन काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे जगामध्ये? जमिनीपेक्षा वजनदार वस्तू कोणती आहे जगामध्ये? अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे? आणि काजळापेक्षा काळी वस्तू जगात कोणती? जल से पतला कौन है कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है कौन काजल से काली. काय त्याचं गोड उत्तर आहे पहा. जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है कलंक काजल से काली. वा वा. पाण्यापेक्षा पातळ वस्तू जगामध्ये ज्ञान आहे. ज्ञान. जमिनीपेक्षा वजनदार वस्तू जगामध्ये पाप आहे. कोरोना. कोरोना. अग्नीपेक्षा तेज रागात जास्त आहे. आणि काजळापेक्षा जगामध्ये काळी वस्तू कलंक आहे. कपड्याला पडलेला डाग धुवून काढायला साबण मिळते. कलंक धुवून काढायची साबण पैदा नाही झाली आणि कधी पैदा होणार नाही. रामायण ऐकायला बसला तुमच्या पाया पडतो. चटणी भाकर खाऊन जगावं माणसानी, पण निष्कलंक जगावं ही श्रीमंती आहे. खरी श्रीमंती आहे. पैसे कमवित असताना एखादा माणूस
पण घाण सुटली असेल तर पैसे असून दरिद्री आहे, लक्षात ठेवा. माणसाने कशालाच घाबरू नये, पण बदनामीला घाबरावं, लक्षात ठेवा. निष्काम निष्कलंक माणूस जगात घाबरत नाही कोणाला महाराज. भीतीच नाही जगामध्ये. वाघासारखं जीवन जगा. लाचारी पत्करू नका. लाचारी. चटणी भाकर खा. हरामखोराचे गुलाबजांबू डोळ्यानं सुद्धा माणसाने पाहू नये. वजनदार जीवन जगा. चला किती सांगितलं तरी कमीच आहे. जमिनीपेक्षा वजनदार पाप आहे. त्या पापाचा बोजा पृथ्वी माता सहन करत नाही. गायीचं रूप धारण केलं. देनु रूप धरी हृदय बिचारी हो. देनु रूप धरी हृदय बिचारी हो. हृदय बिचारी हो. धेनु रूप धरी हृदय बिचारी. गयता गा सुरमुनी दारी. गयता गा सुरमुनी दारी. देनु रूप धरी हृदय बिचारी. देनु रूप धरी हृदय बिचारी. जय हो जय हो. गायीचं रूप धारण केलं पृथ्वी मातेनं. 33 कोटी देवांची मिटिंग घेतली. ब्रह्मदेवाच्या दारामध्ये जाऊन ही गोमाता टाहो फोडते. त्यावेळेला ब्रह्मदेवानी सांगितलं मीही काही करू शकत नाही. आपण सर्वजण मिळून भगवंताची प्रार्थना करू. म्हणजे काय होईल? भगवंत आपल्यावर कृपा करतील. म्हणून सर्वांना विनंती आहे, सीताराम सीताराम भजन म्हणायचं. आणि भजन करता करता डोळे झाकून देवाला म्हणायचं. सध्या खूप धर्माला ग्लानी आलेली आहे. धर्म डुबत चाला देवा. यानं भाऊच्या पुण्यतिथीनिमित्त भेट द्या. रामाला बोलवायचं आपल्याला. सर्वांनी मिळून सामुदायिक प्रार्थना करायची. हा फुलं गुलाल तांदूळ मिसळून थोडी वाटप करायची. 2-3 तरुण मुलं जा तिकडं. जा सगळ्याला. महिला मंडळीमध्ये 2-4 मुलीला वाटायला द्या. सीताराम 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 सीताराम. सगळ्या जणी म्हणा. मी म्हणतो तसं माग म्हणा. सीताराम 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 सीताराम. वाह.
सीताराम 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 सीता जय जय सुरनायक जनसुखदायक प्रणत पाल भगवंता गो विजहितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रियकंता सीताराम सीता सीताराम 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 पालन सुरधरणी अद्भुत करणी मर्म न जानई कोई जो सहज कृपाळा दीन दयाळा करहु अनुग्रह सोई सीताराम 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 जय जय आदिनासी सब घटवासी व्यापक परमानंदा अधिगोतित चरित पुनित मायारहित मुकुंदा सीताराम 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 जेहि लागी विरागी आति अनुरागी विगत मोह मुनि वृंदानिसी बासर ध्यावई गुणगण गावई जयति सची दानंदा सीताराम 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 जेहि सृष्टि बनाई त्रिविध बनाई संग सहायन दूजा तो करहो आधारी चित्त हमारी जानियो भगति न पूजा सीताराम 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 गो भव भय भंजन मुनि मनोरंजन गंजन विपत्ति बरुता गो भव भय मन बचक्रम वाणी सयानी शरण सकल सुरजूता सीताराम 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 बोला, बोला। सीताराम 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 शारद श्रुति शेषा ऋषया शेषा जातहु को नहीं जाना जय दिन प्यारे वेद पुकारे द्रवहु श्री
फक्त 22 मिनिट आपले शिल्लक राहिलेत. बोलू नका ए मावशी, हातानं काम सांगा पण बोलायचं नाही कुणी. प्रत्येक बाई बोलली तर काय होईन मंडपचं. तोंड बंद ठेवा मावल्या हो, विनंती माझी. इकडे लक्ष द्या, वेळ अतिशय कमी आहे. 33 कोटी देवानी प्रार्थना केली, जगाचा बाप जागा झाला आणि आकाशवाणी केली, घाबरू नका. ऋषी मुनींनो, देवतांच्या स्वामींनो, तुमच्या प्रेमापोटी मी संत श्रेष्ठ वामन भाऊच्या पुण्यस्मरणार्थ तुम्हाला भेट द्यायला येतोय. मी आकाशवाणी झाली आणि गोस्वामी तुलसीजी कथेमध्ये बदल करतात. तिकडे लक्ष द्या. अयोध्येमध्ये राजा दशरथाला सर्व गोष्टीचा सुकाळ आहे, पण संततीचा दुष्काळ आहे. श्रीमंती आहे पण लेकरू बाळ नाही. तिघी जणी राण्या समोर बसल्या होत्या. काय झालं कोणाला माहीत. एकाएकी अयोध्येचा सम्राट राजा दशरथ रडू लागले. महाराज रडू लागले म्हणून तिघीही राण्या रडू लागल्या. घरातला करता माणूस जर डोळ्याला पाणी आणीत असेल तर घरातल्या माणसाला रडा म्हणण्याची काय गरज आहे. आपोआप रडतात. पटकन उठले राजे दशरथ, गुरुदेवाच्या आश्रमावर गेले, चरणावर नतमस्तक झाले. डबल रडले, तिथं डबल रडले. गुरुदेवानी ओळखलं, राजा तुझ्या डोळ्यातलं पाणी मला काय बोलतं हे लक्षात येत आहे. एक नाही 4 मुलं तुझ्या पोटी जन्माला येतील, पण तुला पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ करावा लागल. 2 प्राण्याची हत्या करावा लागल. प्राण्याची हत्या केली तर तुला लेकरं होतेन. गुरुदेवाचा आदेश. हातामध्ये बाण धनुष्य घेतलं. जंगलामध्ये दिवसभर फिरले पण शिकार सापडली नाही. शेवटी सूर्य मावळला, शिकार झाली नाही. दशरथ राजा, माझ्या गुरुनं सांगितलंय प्राण्याची हत्या केल्याशिवाय तुला पुत्र प्राप्ती नाही. काय करायचं घरी जाऊन. आशा मोठी वाईट आहे. तळ्याच्या काठावर उंच झाडावर दाट पाल्याच्या झुपक्यात चढून बसले. दशरथ राजाला वाटतं एखादं जनावर पाणी पिण्यासाठी तरी तळ्यावर येईल, मी त्याला मारीन, घरी जाईन आणि मग मला लेकरं होतेन. त्याच जंगलामधून एक मातृपितृ भक्त आंधळ्या मायबापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आंधळे मायबाप कावडीमध्ये बसून काशीला चालले होते. सूर्य मावळताना आईला तहान लागली होती. हे वाक्य सांगण्यासाठी तरुण मुलं लागतात रामायणात. सूर्य मावळताना तहान लागली होती, पण माझं लेकरू कुठून आणून पाणी पाजील म्हणून मध्यरात्रीपर्यंत तहान सहन केली. कारण पोटच्या लेकराला त्रास होऊ नये याची जन्मभर मायबाप काळजी घेते. पण नरड कोरडं पडलं. श्रावण बाळाच्या आईनं पाणी मागितलं. बाळा, श्रावणा पाणी पाजतो का रे. आंधळ्या माईच्या मुखातला शब्द ऐकला. आंब्याच्या झाडाला कावड टांगली, हातामध्ये झारी घेतली, पाण्याचा शोध घेत काळकुट्ट अंधारात तो राजकुमार. काळकुट्ट अंधारामध्ये पाणी चमकलं. भिकाऱ्याला धनाचा हंडा सापडावा इतका आनंद होतो, तितका आनंद पाणी सापडल्यावर हळूच वाजवा. श्रावण बाळाला झाला. गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जाऊन हातातली झारी बुडवली. त्या झारीचा बुडबुड आवाज आला आणि तो आवाज झाडावर दशरथ राजानं ऐकला आणि त्या दिशेनं बाण सोडला. तो बाण श्रावण बाळाच्या हृदयामध्ये घुसला. मेलो रे बाबा. श्रावण धरणीवर पडला. अरे
नक्की कोण्या तरी मानवाची हत्या ब्रह्ममुहूर्तावर माझ्याकडून घडली असावी म्हणून सर 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 खाली उतरतो. अयोध्येचा सम्राट राजा दशरथ तळ्याच्या काठावर येऊन ती परिस्थिती पाहिली. इथून दिसल तुम्हाला, इकडे लक्ष द्या, इथून दिसल. अर्धा श्रावण पाण्यात, अर्धा श्रावण पाण्याच्या बाहेर. डोक्याचे काळे कुरळे केस गोऱ्या गोमट्या गालावर पसरले होते. तोंडाला फेस आलता, डोळ्यातून पाणी, हृदयातून रक्त गळत होतं. आणि तळ्याच्या काठाचं पाणी लालबुंद झालेलं होतं. हातपाय खोडीत होता, आचक्या मारीत होता. पण एक महत्वाचं सांगू, इतकी परिस्थिती कठीण श्रावण बाळाची. भडभड भडभड रक्त गळत होतं. पुढं बघ बाई, जाऊ दे आता, ठेव, शिक शिक शिक, ठेव खाली आता, इकडं लक्ष दे. पण ही गोष्ट लक्षात घ्या, इतकी परिस्थिती श्रावण बाळाची कठीण झाली तरी पण झारी तिरपी झालती. त्या झारीतलं पाणी थोडं थोडं सांडत होतं. 2 हातांनी घट्ट धरलेली झारी मात्र सोडत नव्हता. का सोडत नव्हता हो? त्याची इच्छा होती की या झारीमध्ये जे पाणी आहे ना, ते माझ्या मायबापाला पाजायचे पाणी. मला पाणी नव्हता सांडून देतो. हे दर्शन पाहिलं दशरथ राजानं. लटलट कापतोय अयोध्येचा सम्राट. ए कोण रे बाळ तू? तुम्ही कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. अयोध्येचा राजा दशरथ तू? हो ना बाळा, मला माफ कर, मीच आहे अयोध्येचा राजा दशरथ. राजा, मी माफ करतो तुला, पण माझे आंधळे मायबाप कधी नाही माफ करणार तुला. मी लगेच माफ करतो. पडल्या पडल्या श्रावण बाळ स्वतःचं चरित्र रडत रडत सांगतो राजा दशरथाला. श्रावण बाळ म्हणतो, राजा, लहानपणापासून लेकराला मायबाप सांभाळीत असतात, पण माझ्या जीवनात उलटी जबाबदारी पडली. माझे मायबाप जन्मांध असल्यामुळे मलाच लहानपणापासून माझ्या आंधळ्या मायबापाला सांभाळावं लागलं. श्रावण बाळ म्हणतो, राजा, रोजचा माझा नियम होता, स्वयंपाक मी करायचा, दुधाचा काला चोरायचा आणि माझ्या आई वडिलाला भरवायचा तो काला. इकडे लक्ष द्या. आणि जोपर्यंत माझ्या आंधळ्या मायबापाला झोप लागत नाही ना राजा, तोपर्यंत मी माझ्या आंधळ्या मायबापाचे पाय चोपायचो. एक दिवशीचा प्रसंग, राजा, माझ्या आंधळ्या बापाने मला विचारलं की श्रावणा, असं म्हणतात लोक की माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी काशीला जावं. माझे बाबा मला म्हणले की श्रावणा, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी काशी घडावी रे. बाबा, काशीला मी घेऊन जातो तुम्हाला. श्रावणा, जन्मांध तुझे मायबाप, तू कसा काशीला घेऊन जाशील आम्हाला? अरे आम्हाला चालता येत नाही, कसा रे नेतो बाबा तू? राजा, कावड तयार केली मी, माझ्या आंधळ्या मायबापाला त्या कावडीमध्ये बसवलं, खांद्यावर कावड घेतली आणि भगवंताचं भजन करीत मी काशीला चाललो. ओम नमः शिवाय. सूर्य मावळताना माझ्या आईला तहान लागली, पण अपरात्री कुठून आणून पाणी पाजील म्हणून माझ्या आंधळ्या माईनं मध्यरात्रीपर्यंत तहान सहन केली. शेवटी राजा मला पाणी मागितलं माझ्या आईनं. पाण्याचा शोध घेत आलो, पाणी सापडलं राजा, मला पाणी सापडलं. पण हे पाणी आता माझ्या आंधळ्या मायबापाला कोण पाहिजे? राजा, मी आनंदाने प्राण सोडतो राजा दशरथा, पण एका अटीवर प्राण सोडतो. जर हे पाणी माझ्या आंधळ्या मायबापाला नेऊन पाजित असतील ना, तर मी प्राण सोडतो. आणि
महत्वाचे मुद्दे बारका वाचतो, इकडे लक्ष द्या. राजा, माझ्या हातातलं पाणी नेऊन आंधळ्या मायबापाला पाजतो, पण तुला माझी शपथ आहे राजा, जोपर्यंत पाणी पिऊन माझे मायबाप तृप्त होत नाहीत तोपर्यंत मी मेल्याची बातमी सांगू नको माझ्या आईला, माझ्या बाबाला. पाणी प्यायल्याच्या नंतर सांग. मी मेलो हे जर सांगितलं तर बिन पाण्याची तडफडून मरतील, पाणी पिणार नाही तुझं माझे मायबाप. आहेत अंध ते दोन्ही, ध्यानेहून त्यांना पाणी, दुःख वार्ता फोडून काही, मज माघारी करा तुम्ही सांभाळ. विव्हळला श्रावण बाळ, शर आला तो धावून आला काळ. विव्हळला श्रावण बाळ. वाकले राजे दशरथन श्रावण बाळाला वचन दिलं आणि त्या बाळानं सुजनानं प्राण सोडला. हातातली झाडी सटकली. थरथर त्या हाताने दशरथ राजाने ती झाडी हातात घेतली आणि श्रावण बाळाच्या पाऊल खुणावर मायबापाचा शोध घेत येतो राजा. तुम्हाला इथून दिसल कावड आंब्याच्या झाडाला टांगली होती नांधळे मायबाप कावडीमध्ये. श्रावण बाळाची आई म्हणत होती, हे बाळा श्रावणा, पाणी मिळालं नसन राहू दे पाणी, असाच येऊन भेट. असा जरी भेटला ना तू तरी तहान भागती आमची. मला खरं सांगा, तुम्ही किती तहान आणि भूक लागलेली असू द्या आईला आणि बापाला, फक्त पोटचं लिकरू येऊन भेटलं का आपोआप तहान भूक हरपून जाते त्या माणसाची. ए बाळा श्रावणा, अहो राजा समोर उभाय, थरथर कापतो राजा. पण बोलावं तर आवाज ओळखतील, नाही बोलावं तर श्रावण बाळाला वचन दिले पाणी पाजायचे. धाडीस केलं, धाडीस घ्या पाणी, पाणी घ्या. श्रावण बाळाची आई म्हणते, कोण रे तू? हे तू कोण? हा आवाज आमच्या बाळाचा नाही, तो कोण? हे चांडाळा, बोलत का नाही तू? आमचं बाळ कुठे? अरे आमचं बाळ या जंगलामध्ये एखाद्या जनावरानं मारलं नाही ना? तुला का पाणी आणावं लागलं? बोलत का नाही तू? दशरथ राजे म्हणले, आई जंगलातलं कुठलं जनावर नसून अवैध्यचं मोठं जनावर मी राजा दशरथ. माझ्या हाताने तुझ्या बाळाला बाण लागला आणि तळ्याच्या काठावर आई तुझं बाळ मरून पडलं. आपटू आपटू रडली श्रावण बाळाची माय. राजा, माझं बाळ मारलंय तू? मायबापाच्या कंबरड्यामध्ये उभ्यानी लाता घालणाऱ्या अवलादी जन्माला आल्या आणि या जगातला एक मातृ पितृ फक्त संपवलास. राजा, फेक पाणी, ते पाणी फेक राजा. पाणी नाही पिणार तुझं आम्ही, आता बिन पाण्याचं मरणार आम्ही. नको तुझं पाणी, फेक पाणी. पाणी पिणार नाही, प्राण ठेवणार नाही राजा आम्ही आता. पण शाप आहे तुला, शाप आहे. असाच मरशील तू. बिगर पाण्याचा तडफडू तडफडू मरशील राजा. हे कुलत्या एक पुत्राच्या दुःखाने आज आम्ही बिन पाण्याचं तडफडून मरतोय. असाच मरशील. हातपाय खोडून श्रावण बाळाच्या मायबापानी
प्राण सोडला आणि तिघा मायलेकराचा अंतविधी दशरथ राजांनी तिथं केला. आणि घडलेली सगळी घटना पहाटे 3 वाजता जाऊन कैकेयीच्या महालामध्ये हे घडलेलं फक्त कैकेयीला सांगितलंय दशरथ राजांनी. हे माहित नाही कौशल्या माईला आणि सुमित्रेला श्रावण बाळाची कथा. श्रंग ऋषीला बोलवण्यात येतंय. पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ प्रारंभ होतो आणि वेळ कमी असल्यामुळे यज्ञ पूर्णाहुतीला येतो. आणि त्या यज्ञामध्ये अग्निनारायण प्रसन्न होऊन पायस नावाचं एक फळ श्रंग ऋषीच्या हस्ते राजा दशरथाला दिलं जातं. त्या फळाचे 2 तुकडे, 1 तुकडा कौशल्याला दिला जातो. राहिलेल्या तुकड्याचे 2 तुकडे, 1 तुकडा सुमित्रा मातेला दिला जातो. राहिलेल्या तुकड्याचे 2 तुकडे, दोन्हीही तुकडे कैकेयीला दिले जातात. भावार्थ रामायणात वेगळ्या पद्धतीने पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ते भावार्थ रामायणात आहे. हे तुलसी रामायण आहे. तिघीही राण्या गरोदर राहिल्या. 4:55 झाली. 5 मिनिटं शिल्लक आहेत. 9 महिने 9 दिवस भरले 3 मिनिटात. ज्या दिवशी रामाचा जन्म होणार त्या दिवशीच्या वातावरणाचं वर्णन केलंय. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवसात शीतन घामा, पावन काल लोक विश्रामा. नवमी तिथी होती, चैत्र महिना, शुक्ल पक्ष, अभिजित नावाचं नक्षत्र होतं. काल रामाच्या मूर्तीची जी स्थापना झाली ना ती अभिजित नक्षत्रावर स्थापना झाली अयोध्येमध्ये. आणि नदीमध्ये उन्हाळ्यात पाणी वाहत नसून अमृत वाहत होतं. वाऱ्याला सुगंध सुटला होता. डोंगराचे दगड रत्नासारखे चमकत होते. ऋषीमुनीला आनंद होता. 33 कोटी देव फुलं घेऊन स्वर्गात बसले होते, जसे तुम्ही फुलं घेऊन बसलात. आणि शेतकरी वर्ग दुपारपर्यंत शेतीत काम करून आराम करायला आंब्याच्या सावलीला थंड आराम करीत होता. अशा वेळेला कौशल्या माता प्रसूत होते. रामाचा जन्म होतो. आम्हाला थोडे फुलं द्यान बाईवरी येऊन. ये बाईवरी. जय हो. मेरे घर राम आया अहो 3 तास होऊन गेले ना. वाटतं आणखीन कवर बी मजा करावायची. तुम्हाला कंटाळा नाही, मला कंटाळा नाही, पण हरिपाठावाले आपल्याला येऊन हाणतीलच. मी फुलं टाकताना तुम्ही टाकायच्या. भय प्रगट कृपाळा दीन दयाळा कौशल्या हितकारी हरसित मातारी मुनी मनारी अद्भुत रूप विचारी. भय प्रगट कृपाळा दीन
प्रभु रामचंद्र भगवान की जय हो. वेळेचं बंधन आहे, वेळेचं. इकडे लक्ष द्या. तुम्हाला काल पाळणा इथं बांधा म्हणलं होतं, पाळणा नाही बांधला तुम्ही. आता काय करा, फक्त मी पुढं म्हणतो, महिला मंडळी नुसतं जुजू बाळा म्हणायचा. पहिल्या दिवशी बोलली गंगा, नका बायानो करतो मी दंगा. दशरथ राजाला गाऊनी सांगा, घोड्या उभारा पाचिया. उठू नका, टोपीवाले मामा, उठायचं नाही कुणी. आरती झाल्याशिवाय कुणी उठू नका. दुसऱ्या दिवशी बोलाली बागा, विनाकारण होईल जागा. बायानं तुम्ही चरणाशी लागा, दान चुळ्याचे रामाला मागा. हा असा तिसऱ्या दिवशी बोलली उमा, रामाच्या रूपाची लागेना सीमा. ऐसे बोलले महादेव भीमा. आडवं येणारच, राष्ट्रवादी, मनसे, भाजप. चौथ्या दिवशी बोलाली तारा, आना सोनारे आपुल्या घरा. बाणेर तुझे माझ्यासोबत म्हणा तुम्ही. धर धर धर, लगेच लगेच धर. पाचव्या दिवशी सटवी बोलली, सीतारामाची रावणाने नेली. कशी दोवा तुम्हा मित्राला गेली, बाळानाया गेले मारुती, जिवंत केले. सहाव्या दिवशी जना बोलली, लक्ष्मणाला शक्ती लागली. पहाडानाया गेले मारुती, जिवंत केले उर्मिला पती. सातव्या दिवशी सातवा कल्लोळ, बाळ जन्माले रूप मंजुळ. गरजे आसमान सूर्यमंडळ, आले मारुती घेवनी नीळ. राम जन्माला रावणाचा काळ, वा. आठव्या दिवशी बोलाली लीला, दशरथ राजाला पुत्र हो झाला. कौशल्य मातेने झोका हो. आनंद बघा तुम्ही, जिथले तिथं व्यवस्थित. हा. नवव्या दिवशी नवल बाळाचं, जशी खुलाली केली कमळाची, प्रसूत झाली त्याच. दहाव्या दिवशी बोलाली गजा, संगे घेवानी वानर फौजा. आधी जाऊन
इंद्रजिताच्या उडविल्या भुजा अकराव्या दिवशी 11वा रंग ब्रह्म विष्णूला लागला छंद पाची हात्यारे रामाच्या पाची हात्यारे आता वाजवा तुम्ही 12व्या दिवशी हजगत सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी लाईट पडला राम दरबारी 33 कोटी देव गमले कोटी देव जमले 13व्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मणा पुरे अवतार शोधिले तेथून एक युग मागे लोटले तेथून एक युग मागे 14व्या दिवशी नंदीवर बैसले देशोदेशी लोक वानर लाविले रामाने मारवतीला स्वराज्य वारे वा मावल्या रामाने मारवतीला पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी मारले त्यांनी मारले 16व्या दिवशी 16वा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाळणा गायला धन्य रामाचा पाळणा गायला हो आज आपलं या ठिकाणी रामायण पूर्णविराम होतो उद्याला आपल्या रामायणामध्ये अहिल्या उद्धार आणि सीता स्वयंवर आज सुंटवाडा आणला उद्याच्याला लग्नामध्ये काय लागत आहेर आहेर